प्रेम आहे. सकाळी सकाळी प्रत्येक बूथच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली. जवळजवळ 1800च्या वर बूथ ह्या सांगली लोकसभा मतदारसंघात आहे. मी अपक्ष उमेदवार आहे. मी अपक्ष उमेदवार असूनसुद्धा प्रत्येक बूथवर आमची यंत्रणा कामाला लागलेली आहे. पोलिंग एजंट तिथे जाऊन बसलेले आहेत. एवढा उत्साह कार्यकर्त्यांच्यात आहे हे बघून निश्चित आम्हीसुद्धा आमचं मन भरावून येते की एवढी शक्ती एका अपक्ष उमेदवाराच्या मागे लोक लावू शकतात. प्रत्येक ठिकाणी उत्साह आहे, चांगलं वातावरण आहे. हे चांगलं वातावरण असताना काही खंत मनात येते. काही गोष्टी जाणून बुजून केल्या जातात. माझ्या उमेदवारीपासून त्रास आहे. मला उमेदवारी मिळू नये, मला चिन्ह मिळू नये, माझं नाव बॅलेट मशीनवर कमी खालती लागावं, असे वेगवेगळे प्रयत्न झाले. कालही वेगवेगळे प्रयत्न केले गेले. आज सकाळीही क्लिअर इन्स्ट्रक्शन असताना की उजव्या हाताची बॅलेटिंग BU युनिट जी म्हणतो, जी बॅलेटिंग युनिट आहे ती उजव्या हाताला असली पाहिजे, हे क्लिअर इन्स्ट्रक्शन ट्रेनिंगमध्ये दिलं असूनसुद्धा बऱ्याच ठिकाणी जाणून बुजून मशीन उलटी फिरवून डाव्या बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. ज्या ज्या ठिकाणी आमचे लोक जागरूक असल्याने बदल केलेला आहे. बाहेर नमुना लावत असतानासुद्धा जाणून बुजून नमुना हा आतल्या बॅलेटिंग मशीनचा न लावता पोस्टल बॅलेटचा नमुना बाहेर चिकटवला गेलेला आहे. हे सुद्धा जाणून बुजून केलेलं आहे, कारण मतदार कन्फ्यूज व्हावा. काल दिवसभरात मोठ्या प्रमाणात दंडुकशाही, धमकेबाजी, स्वतः खासदार काय कार्यकर्त्यांना देऊन दम देऊन का कसं करतोय बघतो असे भाषा करून गेलेले आहेत. पैशाचा अमाप गैरवापर केला आहे. यंत्रणेचा गैरवापर केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून खोटे मीम्स व्हायरल करायचा प्रयत्न केलेला आहे. अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करायची परिस्थिती ही ह्या विरोधकांची आल्यामुळे मला विश्वास वाटतो की माझा विजय आता मोठ्या फरकाने निश्चित आहे.